अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेचा धडाका लावलेला आहे। रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले। अशातच रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल केलेत। तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, महाराष्ट्राला दाखवून द्या। रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल। आता प्रफुल्ल पटेल काय उत्तर देणार? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 28 जानेवारीला बारामती विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटना प्रकरणी आमदार रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। अशातच शुक्रवारी रात्री रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रफुल्ल पटेलांवर सवालांच्या फैरी डागल्या। रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना थेट सवाल। प्रफुल्ल पटेलजी, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला घातपाताला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल। ते आपण लोकांना सांगावं। तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांनी डीजीसीए, सीआयडी, एएआयबीच्या तपासावर सवाल उपस्थित केलेत। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीबाबत रोहित पवारांनी राज्यातील नेत्यांसोबत दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या। त्यांनी व्हीएसआर कंपनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबा नायडूंच्या नातेवाईकांचे व्हीएसआरशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला। हे बघा, राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जावी अशी आमची भूमिका आहे। कारण राममोहन नायडूंचे जे नेते आहेत, चंद्रबाबू नायडू, त्यांच्या जवळच्या लोकांची एक एनबीएफसी आहे, एक बँक आहे छोटीशी, त्या बँकली डायरेक्ट व्हीएसआर कंपनीला तिथं लोन दिलेलं आहे। मग तुमचे आर्थिक आणि व्यक्तिगत रिलेशनशिप असेल, व्हीएसआर नावाच्या या कंपनीला आणि त्याच्या व्हीके सिंग या मालकाले जुबली हिल्स म्हणजे जिथं नायडू साहेब राहतात त्या भागामध्ये तिथं एक कुठली ती प्रॉपर्टी घेतलेली आणि त्या प्रॉपर्टीला जे लोन दिलं ते एका कसूर व्यास्या बँकली त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता या सगळ्या दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांची सोमवारी होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे। काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येते। जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगचा पायलटच्या सीटवर झोपलेला फोटो ट्विट केला होता। रोहित सिंगला अटक करण्याची मागणीही जय पवारांनी केली होती। त्याचसोबत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात एआयबीचा प्राथमिक चौकशी अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं सांगत जय पवारांनी नाराजीही व्यक्त केली होती। या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारच्या पत्रकार परिषदेत जय पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे। अजित पवारांच्या विमान दुर्घटना प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी रासपचे नेते महादेव जानकर यांनी केली। रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे, 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला। त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, सत्य येऊ द्या ना बाहेर। तुम्ही कशाला करू शकताय? अहवाल आलं हे आलं असं काही सांगू नका। तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे। अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। अशातच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही जाहीररित्या पहिल्यांदाच अजित पवारांच्या अपघातावर भाष्य केलंय। सगळे अहवाल आल्यावर त्याच्यावर बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांचा कारभार संशयाच्या घेऱ्यात आहे। अलीकडे डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत 5 विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणली होती।
त्यासोबतच VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचीही CID कडून चौकशी करण्यात आली. आता अशातच रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांबाबत प्रफुल्ल पटेल काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.